नमस्कार. जरांगे पाटील पुन्हा मुंबईत का आले हे एकनाथ शिंदे सांगू शकतील. लाईव्ह व्हिडिओ राज ठाकरे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला, तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल, लोक अडकले आहेत, त्याचा फटका जो आहे आरक्षण. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा. मराठा आरक्षणाच्या विषयावरून मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमास आले होते. त्यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना गाठलं. मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील या विषयावर राज ठाकरे यांनी खूप सूचक प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील, असं राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्यावर राज ठाकरे म्हणाले की मागच्या वेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवला ना, मग हे परत आले का, असं राज ठाकरे म्हणाले. यांच्या आंदोलनामुळे मुंबईत आज वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. काही मराठे आंदोलक या आझाद मैदानानजीक मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलनाला बसले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे स्वतः मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना पोलिसांनी सांगितलंय त्यानुसार पार्किंग करा, मोकळ्या मैदानात गाड्या लावा असं सांगितलं. दरम्यान आज राज ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदेचं मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. राज ठाकरे यांचं हे विधान खूपच सूचक आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आज एक आरोप केला. महायुती सरकारमध्ये 3 गट आहेत. मिंद्यांच्या शिंदे गट विषय वेगळा आहे. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे हे आंदोलना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहे, असा आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर केला. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे. ते परशुराम महामंडळवाले आहेत आणि मिस्टर अजित पवार हे तर चीनच्या भिंतीसारखे तटत आहेत. त्यांची काही प्रतिक्रियाच नाही. अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. आता हे राजकारण सगळं एकनाथ शिंदेवर पलटलं आहे. मराठ्यांना जरांगे आरक्षणाला मुंबईला बसले आहे तेव्हा गणपतीची परेड सुरू आहे. तर खरंच मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल का? मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.